हरी हरी ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली निगमवल्ली प्रगट केली निगमवल्ली प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद हरी प्रकट केली ब्रह्मानंद हरी प्रकट केली अध्यात्म विद्येचे दाविले ते रूप अध्यात्म विद्येचा दाविले रूप अध्यात्म विद्येचे दाविले ते रूप अध्यात्म विद्येचे दाविले स्वरूप चैतन्याचा दीप उजळीला. छप्पन भाषेचा केलाचे गौरव छप्पन भाषेचा केलाचे गौरव छप्पन भाषेचा केलाचे गौरव पवार नवे नाव उभारे भवानी नाव उभारे भवानी नाव उभारे गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाव ब्रह्मानंद लहरी प्रगट की ब्रह्मानंदी हरी प्रकट श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी श्रवणाचे मिसे बैसावे येऊन श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी श्रवणाचे मिसे बैसावे येऊन साम्राज्य भुवने सुचेना साम्राज्य भुवन सेना साम्राज्य भुवन सेना गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी गीता अलंकार नाम गीता अलंकार नाव ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट की ब्रह्मानंद हरी प्रकट ब्रह्मानंद हरी प्रकट नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी राममणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी राममणी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान एकतरी ओवी अनुभवावी एकतरी बोली अनुभवावी एकतरी बोली अनुभवावी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी अलंकार नाव ज्ञानेश्वरी अलंकार नाम अलंकार नाव ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद हरी प्रकट केली ब्रह्मानंद हरी प्रकट केली विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कीर्तनरूपी सेवेतील पहिल्या चालीसाठी दत्ताप्रसाद महाराज लोहगावकर आणि लहू महाराज आवाज दो आ
योगाची माऊली ज्ञानराज माझी योगाची माऊली ज्ञानराज माझी योगांची माऊली ज्ञानराज माझी योगांची माऊली ज्ञानराज माझी योगांची माऊली ज्ञानराज माझी योगांची माऊली जेने निगमावल्ली प्रगट केली जेने निगमावल्ली प्रगट केली जेने निगमावल्ली प्रगट केली जेने निगमावल्ली प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी तिन्ही निगमवाली प्रगट केली जिनी निगमावली प्रगट केली जिनी निगमावली प्रगट केली जिनी निगमावली प्रगट केली गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी गीतालंकार नाव ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ब्रह्मानंदी लहरी ब्रह्मानंदी लहरी प्रगट केली ब्रह्मानंदे लहरी आ
प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ब्रह्मानंद लहरी प्रगट केली गीतालंकार नावदासेश्वरी गीतालंकार नावदासेश्वरी गीतालंकार नावदासेश्वरी गीतालंकार विठ्ठल विठ्ठल ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली जिने निगमवल्ली प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप चैतन्याचा दीप उजळिला 56 भाषेचा केलासे गौरव भवार नवी नाव उभारिले श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केले नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली विठ्ठल 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 ध्यायेत् श्री विठ्ठलाख्यं समपद कमलं पद्मपत्रायताक्षं गंभीर स्निग्धासं कटिनिहितकरं नीलमेघावभासं विद्युद्वासोवसानं मणिमयमुकुटं कुण्डलोद्भासि गण्डं मायूरस्रग्विभूषाभयवरसहितं कौस्तुभोद्भासितांगं पांडुरंगाकरू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका नमामि सद्गुरुं शान्तं
सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदमीशमाळंदी वल्लभम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू. संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. सेवेसाठी घेतलेला अभंग भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त नामदेवराय यांचा असून या अभंगातून नामदेवराय ज्ञानोबारायांचं त्यांच्या जीवनामधल्या महत्वाची जी कृती आहे म्हणजे ज्ञानेश्वरी माऊलींचं प्रतिरूप जे आहे त्या ज्ञानेश्वरीचं वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल 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 ज्ञानोबारायांच्या 727व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने चालू असलेला हा नाम महोत्सव आणि आजचं या नाम महोत्सवातलं म्हणजे समाधी सोहळ्याचं आणि काल याचं कीर्तन आज शेवटची ही सेवा माझ्या परमभाग्याने मला प्राप्त झाली. श्री संत गोरोबा काकांचा हा दरबार आहे. गोरोबा काकांच्या समोर माऊलींची सेवा करणं हे फार आणि आनंदाची महत्वाची आपल्या जीवनातली धन्यता प्रगट करणारी ही गोष्ट आहे. का तर गोरोबा काकांनी माऊलींच्या सानिध्यात अवतार घेऊन त्यांच्या सानिध्यात बराच काळ घालवलेला आहे. याच आळंदीमध्ये गोरोबा काकांनी एकदा सगळ्या संतांची परीक्षा पाहिली होती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गोरोबा काका म्हणजे सामान्य नाही. आता आम्ही गोरोबा काकांचं चरित्र वाचत होतो. आपले हरिभक्तीपरायण ईश्वर महाराज त्यांनी ते संपादित केलंय. त्यातली एक ओवी वाचली. गोरोबा काका म्हणजे कोण? रामावतारी गंधमादन वानर बर कृष्णावतारी तोची झाला विदुर आणि कलियुगी गोरा कुंभार तेने महिमा तेर क्षेत्री अशी ओवी आता वाचली. म्हणजे गोरोबा काका म्हणजे कोण आहेत? राम अवतारामध्ये गंधमादन नावाचं वानर अनेक होते पण हे गंधमादन होतं की नाही याचं थोडं वैशिष्ट्य वेगळं की त्याच्या अंगाचा सुगंध यायचा. एकदा कुंभकर्णाने युद्ध चालू असताना त्याला असं हातात घेतलं. आता चिरडून मारणार एवढ्यात त्याच्या लक्षात आलं की ह्याच्या अंगाचा सुगंध येतो. हा जर जिवंत राहिला तर आपल्याला आनंद देईल. म्हणून त्या कुंभकर्णाने त्याला सांगितलं तू रामाचा आहेस की नाही? फक्त एकदा म्हण मी रावणाचा आहे तुला मी जिवंत सोडून देतो. असं म्हटल्यावर तो गंधमादन म्हटला मी मरीन पण रावणाचा म्हणून नाही रामाचाच म्हणून मरीन. विठ्ठल ते गंधमादन वानर राम अवतारामध्ये नंतर तेच विदुर झाले कृष्ण अवतारामध्ये आणि कलियुगामध्ये तेच गोरोबा काका म्हणून जन्माला आले. असे श्री संत गोरोबा काका त्यांच्या दरबारामधली ही सेवा ज्ञानोबारायांचा समाधी महोत्सव आहे. जागोजाग कीर्तन महोत्सव चालू आहेत. मोठ्या मोठ्या महात्म्यांचे उत्सव चालू आहेत. अनधिकारी असताना मी या ठिकाणी उभा राहिलोय. नामदेवरायांच्या शब्दात सांगतो आणि कैकसे जी सांगणे माझे वेडे वाकडे बोलणे श्रुती सांभाळून घेणे क्षमा करणे अन्याय. आपल्याकडे फार मोजकी वेळ आहे. त्या वेळेमध्ये थोडा अभंगाचं चिंतन आणि नंतर माऊलींचा जीवनपट थोडक्यात पाहून माऊलीचा समाधी सोहळा आपल्याला पाहायचा आहे. नामदेव या अभंगातून बऱ्यांचं वर्णन करतात. सगळ्याच संतांनी माऊलींचं वर्णन केलंय. असं एकही संत झाले नाही की त्यांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलं नाही. अलीकडच्या संतांकडून आपण जर गेलो सगळ्यात शेवटचे वारकरी संप्रदायाचे संत म्हणजे निळोबाराय. वारकरी संप्रदायाचे संत नी पासून नी पर्यंतच आहेत. नी पासून नी पर्यंत म्हणजे निवृत्तीनाथापासून निळोबारायांपर्यंत. त्यांच्यानंतरही संत पुष्कळ झाले पण वारकरी संप्रदायाने मर्यादा घातली. बस इथपर्यंत ज्या संतांनी वाङ्मय केलं तेवढंच वाङ्मय कीर्तनात टाळ मृदंगावर गायलं जाईल असा वारकरी संप्रदायाचा नियम. निळोबारायांनी सुद्धा माऊलींचं वर्णन केलंय. उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी
निळोबारायांनी माऊलींचं वर्णन केले. उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची. निळोबारायाच्या आधी तुकाराम महाराज झाले. तुकाराम महाराज सुद्धा माऊलींचं वर्णन करतात. ज्ञानी यांचा गुरु राजा महाराज. ज्ञानी यांचा गुरु राजा तुकाराम महाराज या अभंगातून वर्णन करतात. आता जी आम्ही चाल म्हणली ही परंपरेनं या अभंगाला आलेली आहे. वैकुंठवासी बंकट स्वामी होते, ते या अभंगाला ही चाल म्हणायचे. अभंगात शब्द आहे गुरु. गुरु म्हणजे मोठा, आणि मग स्वर सुद्धा वरच नेलाय. ज्ञानी यांचा गुरु. पुन्हा याच अभंगाचं शेवटचं चरण आहे, त्याला कशी चाले बघा. तुका म्हणे नेनो, तुका म्हणे नेनो, तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली. खोल शब्द आहे की नाही, मग स्वर सुद्धा खोली. पुढे बंकट स्वामींची एक सहज आठवलेली चाल सांगतो. स्वामी पुढे पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. मार्ग शब्द आहे की नाही, तो असा मार्गासारखा वळवला. असो, ह्या शुद्ध सांप्रदायिक चाली तुकाराम महाराजांनी या अभंगातून माऊलींचं वर्णन केलंय. पुढे तुकोबारायांच्या आधी कोण झाले? नाथ महाराज झाले. नाथ महाराजांनी सुद्धा माऊलींचं वर्णन केले. कृपाळूदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई. नाथ महाराजांनी वर्णन केलंय. जनाबाई तर म्हणते, या ज्ञानोबारायांकडे पाहिलं की मला असं वाटतं मरावं आणि या ज्ञानोबारायांच्या पोटी जन्माला यावं. जावे वाळुनी जन्म जन्मी दासी जनी. ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर. जनाबाईंनी वर्णन केलंय. सगळ्या संतांनी वर्णन केलं, पण वर्णन कुणाचं खरं मानलं जातं सांगू का? ऐतिहासिक दृष्टीनं एखाद्या व्यक्तीचं चरित्र लिहायचं असेल तर त्या व्यक्तीच्या सोबत जो राहिला त्याला खरं माहित असतं हा व्यक्ती कसा होता. बर, मग ज्ञानोबारायांचं वर्णन इतरही संतांनी केलं असेल, पण ज्ञानोबारायांच्या सोबत जे राहिले की नाही त्यांचं चरित्र जास्त ग्राह्य मानलं जाईल. रामायणातला छोटासा प्रसंग सांगतो. प्रभू रामचंद्र एकदा वनवासात असताना एका तलावाच्या काठावरून जात होते. त्यांच्यासोबत लक्ष्मण, सीता माता होती. त्या तलावामध्ये एक बगळा उभा होता. तो बगळा एक पाय टेकवलेला, एक पाय असा आधांतरी धरलेला, अगदी शांत तो बगळा पाण्यामध्ये उभा होता. प्रभू रामचंद्राने त्या बगळ्याकडे पाहिलं तर देवाची दृष्टी सात्विक होती. देव म्हटले, लक्ष्मणा किती शांत उभा आहे बघ ना. मला तर वाटतं हा मागच्या जन्मातला कुणीतरी तपस्वी साधू असावा. असं म्हटल्यानंतर लक्ष्मण सुद्धा म्हटले, दादा बरोबर आहे, मला सुद्धा वाटतं हा मागच्या जन्मातला कुणीतरी तपस्वी असला पाहिजे. जणू काय एखादा तप करायला महात्मा उभा राहिला असं तो उभा आहे. अशा दोघांच्या गप्पा चालल्या. तेवढ्यात त्यांची चर्चा पाण्यातल्या एका माशानं ऐकली. पाण्यातला मासा वर आला. विचारलं, देवा कुणाला साधू म्हणता? देवाने सांगितलं, या बगळ्याला आम्ही साधू म्हणतो. बघा ना किती शांत उभा आहे. तो पाण्यातला मासा म्हणला, तो साधू आहे की कसा आहे आम्हाला विचारा.
कारण आम्ही रोज त्याच्या सोबत राहणार आहेत ना. आमच्या पिढ्याच्या पिढ्या याने संपून टाकल्या आणि त्याला तुम्ही साधू म्हणता. सहवासी विजानीयात चरित्रम सहवासी नाम. सोबत राहणाऱ्या व्यक्तीला सगळं चरित्र बारकाव्यानं माहीत असतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत जे संत राहिले की नाही त्यांचं चरित्र, त्यांनी सांगितलेलं चरित्र अत्यंत ग्राह्य मानलं जाईल. मग ज्ञानोबारायांच्या सोबत कोण राहिले? श्री संत नामदेव महाराज माऊलींच्या सानिध्यात राहिलेले. मग त्यांनी कसं वर्णन केलं ते आज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज चिरकाल सानिध्यात राहिलेले नामदेव महाराज माऊलींचं वर्णन करतात. माऊली म्हणजे कसे? ज्ञानराज माझी योग्याची माऊली. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे योग्यांची माऊली आहेत. योगी म्हणजे कोण? योगी शब्दाचे अनेक अर्थ आहेत. एक योगी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अष्टांग योगी त्याला आपण म्हणतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या 8 प्रकारच्या योगाची साधना जो करतो त्याला आपण योगी म्हणतो. हा झाला युज समाधो अशा अर्थाचा. युज नावाचा धातू त्याच्यापासून योग शब्द तयार झाला. पण युज धातूचे अनेक अर्थ. दुसरा अर्थ आहे युज संयमने. जो मनाचं संयमन करतो त्यालाही योगी म्हणतात. बर, आणि युज म्हणजे युज्यते म्हणजे जोडणे. भगवंताशी आपलं नातं जोडणारा तोही योगी. पण वैकुंठवासी वक्ते बाबांच्या मुखातून आलेला अर्थ सांगतो. बाबा म्हणायचे योगी म्हणजे कोण? योगी म्हणजे परमात्म्याच्या प्राप्तीची साधना करणारा साधक. मग तो कुणीही असो. मग तुम्ही आम्ही सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला येतो म्हणजे आपल्याला माऊलींचं दर्शन व्हावं, भगवंताची भेट व्हावी अशी इच्छा असते की नाही. म्हणून आपण सुद्धा योगीच आहोत. आणि आपल्या सगळ्यांची आई म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत. तुकोबारायांनी असं लिहिलंय, निळा म्हणे जाणोनी संत येती धावत प्रतिवर्षी. ज्ञानेश्वर महाराजांचा मोठेपणा, ज्ञानेश्वर महाराजांचा महिमा जाणून प्रतिवर्षी वारकरी धावत आळंदीच्या वारीला येतात. हा सरळ अर्थ झाला. आता ह्या प्रमाणाचा ध्वन्यार्थ सांगतो. ध्वन्यार्थ म्हणजे काय? निळोबाराय म्हणतात, निळा म्हणे जाणोनी संत येती धावत प्रतिवर्षी. सरळ अर्थ. बर, दुसरा अर्थ असा, जे प्रतिवर्षी धावत येते. निळा म्हणे ते संत म्हणजे माऊलीच्या वारीला जे दरवर्षी धावत येतात, आवडीने येतात, ते कोण आहेत? ते सामान्य नाहीत. ते माता भगिनी असो, पुरुष असो, ते सामान्य नाहीत. ते सगळे संत आहेत. विठ्ठल ज्ञानोबारायांना माऊली असं का म्हटलं असेल? माऊली शब्दाचा अर्थ काय होतो मराठीत सांगा बरं.
माऊली शब्द हा जुना झाला, म्हणजे मराठीतलाच आहे पण जुना आहे. आता त्याचा समानार्थी शब्द काय? आत्ताचा मम्मी सांगायचा नाही हा इंग्रजी शब्द आहे. मराठीतला आई शब्द म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्यांनी आई म्हटलं. का बरं आई म्हटलं? तर आई मुलासाठी जे करते ते सगळं माऊलींनी साधकासाठी समाजासाठी केलेलं आहे. पहिली गोष्ट, आई आपल्या उदरामध्ये बाळाला 9 महिने सांभाळते, त्याचं ओझं वाहते. तुकाराम महाराज म्हणतात, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा तुमचा आमचा भार व्हायला. भार म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराज विचार करत नाही हा पापी आहे की पुण्यवान आहे. जसा येईल तसा भलतिया भावे शरण जाता भेटी पाडी तसे तुटी जन्म व्याधी. पापी असला तरी माऊली त्याला पोटामध्ये घालतात, त्याचा विचार पापाचा करत नाहीत. असा माऊलींचा स्वभाव आहे. तुम्हा आम्हाला माऊली चुका असो बरोबर असो पोटामध्ये घालतात म्हणजे आपला भार वाहतात. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. पाय वंदित से एक जनार्दने पाय वंदित से पाये आरती फुलाचा पाया, पाये आरती फुलाचा पाया, पाये आरती फुलाचा पाया, पाये आरती नाथ महाराज म्हणतात, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. बर, पुढे आई मुलासाठी काय करते? आई मुलाला जन्म देते. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा अनेक साधकांना जन्म दिला की नाही, मुलांना मुलींना. म्हणजे मुलं म्हणजे कोण? ज्ञानेश्वर महाराजांचा मुलगा म्हणजे सद्गुरू वैकुंठवासी जोग महाराज, माऊलींचा मुलगा. पुन्हा विदर्भामध्ये एक संत होऊन गेले, प्रज्ञाचक्षु श्रीसंत गुलाबराव महाराज. ते म्हणायचे मी ज्ञानेश्वर महाराजांची मुलगी आहे, स्वतःला ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक आपत्त्यांना, तुम्ही म्हणाल मग आता नाही का? आताही अनेक आपत्त्यांना माऊली जन्म देते की. ते मुलं म्हणजे काय? आळंदीचे साधक म्हणजे माऊलींची मुलं, आणि ह्या साधिका म्हणजे ह्या सगळ्या ज्ञानेश कन्या आहेत की नाही. बर, माऊली अनेक आपत्त्यांना जन्म देतात म्हणून त्यांना आई म्हणा. बरं, पुढे ज्ञानेश्वर महाराज काय करतात? आई काय करते? मुलाला चालायला शिकवते. असं दोन्ही हाताला धरून चालायला शिकवते की नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा चालायला शिकवलं. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, आपण रस्त्याने जाताना कुणाला आपल्या चालण्याने त्रास होऊ नये, आपल्या पायाखाली मुंगी मरू नये, जाताना आपली लात कोणाला लागू नये. वैकुंठवासी वक्ते बाबा होते. एकदा आम्ही त्यांना असं आंघोळीला घेऊन चाललो आणि आंघोळीला जात असताना खोलीमध्ये बादली अशी समोर पडलेली होती. आता खांद्यावर बाबांचा हात असल्यामुळं वागता येईना म्हणून मी अशी पायानं बादली बाजूला लोटली. लोटल्यावर बाबा थांबले जागेवर. बाबा म्हटले, अरे असं कुठल्याही वस्तूला पाय लावायचा नाही. कारण का? विठ्ठल जळी स्थळी भरला. प्रत्येक वस्तूमध्ये देव असतो की नाही, मग पायानं कुठलीही वस्तू लोटायची नाही. कशासाठी सांगितलं? साधू संत चालायला शिकवतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कमळावरी भ्रमर पाय ठेविती हळुवार कुटुंबैल केशर या शंका. बर, आपण रस्त्याने चालत असताना म्हणे पाओ धडपडील तरी स्वामीची निद्रा मोडेल, रचलेपणा पडेल झोती हन. आपण रस्त्याने चालत असताना कुठलाही जीव जंतू आपल्या पायाखाली मरू नये. मग लोक म्हटले, माऊली एवढी काळजी कशी घेऊ शकेल? आपल्याला बारीक जीव जंतू दिसतात का रस्त्याचे? मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाबा तुम्ही एवढं बारीक पाहू नका, फक्त प्रेम मनामध्ये ठेवा की माझ्या चालण्याने कोणाला इजा होऊ नये, इजा होणार नाही. असे उदाहरण माऊलींनी फार सुंदर दिलं. आपल्या व्यवहारातलं उदाहरण लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय झालं? मोहाचेनी सांगडे लासी पिली धरी तोंडे, तेथ दाताचे आरगडे लागती जैसे. मांजरी माहिती ना आपल्याला? मांजर, मांजर काय करतं? उंदराला धरतं तोंडामध्ये, आणि तोंडात धरलं की त्याचे ते टोकदार दात त्या उंदराला लागतात की नाही? लागतात. उंदीर मरतो, पण त्याच दाताने मांजरी आपल्या पिल्लालाही धरते, अगदी तान्ह्या बाळाला त्याच तोंडाने धरून इकडे तिकडे नेते की नाही? मग ते दात त्या पिल्लाला लागतात का? का नाही लागत बरं? का दात बदलून येते का? दात काढून ठेवते का बाजूला? नाही नाही,
त्या पिलाविषयी तिच्या अंतःकरणात नितांत प्रेम असतं, म्हणून दात सुळे जरी असले तरी त्या बाळाला लागत नाहीत ना. ज्ञानेश्वर महाराज म्हटले तसं सगळ्या जगाविषयी अंतःकरणात प्रेम धारण करा आणि खुशाल रस्त्याने चाला. पायाखाली मुंगी आली तरी मरणार नाही. विठ्ठल आई मुलाला चालायला शिकवते तसं माऊलींनी आम्हाला चालायला शिकवलं. आई मुलाला बोलायला शिकवते. लहान मुलाला आई एक एक शब्द त्याच्याकडून शिकवून घेते. आपण मराठी भाषा शिकलो, आपण पुण्या कॉलेजमध्ये डिग्री दिली का मराठी भाषेची? काही जे अन्य भाषिक असतात बाहेरच्या प्रांतातून महाराष्ट्रात येतात त्यांना मराठी शिकायला खूप अवघड जाते. मला सांगा आपण कुठं शिकलो मराठी? आपल्या आईनं आपल्याला शिकवली की नाही? मातृभाषा कशाला म्हणतात? जी भाषा आपली आई आपल्याला शिकवते त्याला मातृभाषा म्हणतात. आपली सगळ्यांची मातृभाषा मराठी. ती किती गोड आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझी मराठी भाषा अशी आहे, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातीही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. एवढी गोड मराठी भाषा आई मुलाला शिकवते. बर, मग ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आम्हाला बोलायला शिकवलं. माऊली म्हणतात तैसे साच आणि मवाळ, मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बोलायचं असेल तर असं बोलावं. साच म्हणजे सत्य बोलावं, मवाळ बोलावं. काही लोक खरं बोलतात पण कठोर बोलतात. एक मुलगा आपल्या आईसोबत कुठेतरी गेला बाजारात. दुसऱ्या व्यक्तीनं कुणीतरी विचारलं हे कोण आहे रे तुझ्यासोबत? तो म्हटलं ही माझ्या बापाची बायको आहे. खोटं बोलला का? खरंच बोलला. खरं बोलला पण कठोर बोलला. तो जर म्हटला असता ही माझी आई आहे असं म्हटलं असता तर खरंही आहे आणि मवाळही आहे. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात खरं बोलावं आणि मवाळ बोलावं. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ. जास्त बोलू नये. जास्त बोललं की काय होतं? अनंत वाचाळ बरळती बरळ, अनंत वाचाळ बरळती बरळ, अनंत वाचाळ बरळती बरळ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जी व्यक्ती जास्त बोलते त्याला देव कधी मिळत नाही. जास्त बोलणारा माणूस आपले शत्रू वाढवून घेतो असं वैकुंठवासी डोंगरेजी महाराज म्हणायचे. म्हणून जास्त बोलू नये. बर, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला बोलायला शिकवलं, आपल्याला चालायला शिकवलं. जशी आई मुलासाठी सगळं करते ते माऊलीने केलं. एखादा मुलगा जर शाळेत जात नसला, आई त्याला पुन्हा पुन्हा विनंती करते, महत्व सांगते, शाळेत गेलं पाहिजे बाबा. जर तू शाळेत गेला नाही तर तुला राबावं लागेल, कष्ट करावे लागतील. आणि तरी सुद्धा मुलगा शाळेत जात नाही. मग शाळेचे शिक्षक तक्रार करतात, त्याच्या आईला सांगतात अहो तुमचं बाळू शाळेत येत नाही. मग असं म्हटल्यावर शेवटी ती आई नाराज होऊन काय म्हणते, जाऊ दे, नको जाऊ शाळेत. तू जर शाळेत गेला तुला नोकरी लागेल, चांगला मोठा होशील. मग आपल्या घरी म्हशी आहेत की नाही, ह्या 15-20 म्हशी आहेत, त्या म्हशीकडे कोणी नको का सांभाळायला? तू जर शाळेत गेला तर ह्या म्हशीचा सांभाळ कोण करील? म्हणजे हे उपरोधानं बोलते, रागाने. शाळेत जायला पाहिजे मनात इच्छा असते पण नको जाऊ म्हणते. कशाने? रागाने म्हणते. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा 5व्या अध्यायामध्ये असा उपरोधाचा राग व्यक्त केलाय. ज्ञानेश्वर महाराजांनी समजावून सांगितलं, म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता नसरे. ती आई जशी म्हणते काय रे तुला किती समजावून सांगावं, शाळेत गेलं पाहिजे पण तू ऐकत नाहीस. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते अंतर नेणती बापुडे, म्हणून अगत्य सेवणे घडे. काय करावं? काय पुय पंखीचे किडे चिळसी घेते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बापुडे म्हणजे बिचारे. किती समजावून सांगावं, हे बिचारे ऐकत नाहीत. असू द्या. ज्ञानेश्वर महाराज म्हटले जर ह्या लोकांनी विषय वासना सोडून दिली मग अविद्या जात नाथिले, ते तिहीची साथ दाविले, जी सुख बुद्धी घेतले विषय दुःख. म्हणजे अज्ञानी लोकांनी विषयाचा भोग घेतलाच पाहिजे का? तर देवाने नर्क नावाचं एक बांधकाम केलं की नाही मोठं, तिकडं कोणी गिराईक नको का असं माऊली म्हणतात. बर, तिकडेही कोणीतरी पाहिजे. म्हणजे उपरोधानं जशी आई मुलाला बोलते, जेवढं आई मुलासाठी करते तेवढं सगळं माऊलींनी साधकासाठी केलंय. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना माऊली असं म्हणतात. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. बर, त्या आईनं काय केलं? जेडी निगमवल्ली
प्रगट केली. निगम म्हणजे वेद. नितराम गमयती इति निगम. हा नितराम म्हणजे परब्रह्म स्थान, श्रेष्ठ स्थान, त्या स्थानाला प्राप्त करून देणारा वेद. आणि त्या वेदाचं जेवढं सार आहे ते सगळं सार गीतेमध्ये आहे. म्हणजे वेद नावाचा पर्वत आहे, त्या पर्वतावर अनेक प्रकारच्या वल्ली आहेत आणि त्या वल्लीमध्ये वेलीमध्ये एक संजीवनी नावाची वेली आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, जगातली सगळी औषधं एका बाजूला आणि एक संजीवनी नावाचं औषध आहे ते एका बाजूला. जरी परमाणू एवढे संजीवनी मूळ जोडे तरी बहु काय गाढे भरणे रे. परमाणू एवढं जर संजीवनीचं मूळ भेटलं तर आपलं कधी मरण येईल का? आपल्याला येणार नाही. पण बाकीचे करोडो औषधाचं आपल्याला काही घेणं नाही. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वेद म्हणजे औषधांचा पर्वत आहे आणि त्या औषधांच्या पर्वतातून माऊलींनी फक्त एक आपल्या उद्धारासाठी गीता रूपी वल्ली काढली आणि ती गीता रूपी वल्ली आपल्याला रुचेल, पचेल, आवडेल अशा प्रकारे औषध तरी द्यावे, पण ते अतिरुच्य व्हावे, त्याला मधुर करून आपल्या समोर ठेवलं. बर, ती गीता भगवंतांनी जशी सांगितली होती अर्जुनाला तशी माऊलींनी आपल्या समोर आणली नाही. बाजारामध्ये किंवा इतर ठिकाणी एक गीता भेटते, भगवद्गीता, आणि त्याच्या खाली असते जशी आहे तशी. मला वाटतं इस्कॉनची गीता आहे. असो, जशी आहे तशी असते की नाही. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंवा साधू संत म्हणतात, नामदेवराय म्हणतात, आमच्या माऊलींनी भगवद्गीता जशी आहे तशी आम्हाला दिली नाही. मग कशी दिली? आहे त्यापेक्षा हजारो पटीनं शृंगार करून सुंदर करून आमच्या हातामध्ये दिली, अभंगाच्या दुसऱ्या. गीतालंकार नावनानेश्वर, प्रगट केले ब्रह्मानंदेन हरी, प्रगट केली गीता. महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक चमत्कार केले, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या आळंदीमध्ये 1400 वर्षाचे तप्ती तीर रहिवाशी म्हणजे चांगदेव महाराज आले. 1400 वर्षाचे ते वाघावर बसून आले. आता आपल्याला भेटणारा माणूस जर फॉर्च्युनर गाडीमध्ये आला तर आपण त्याला भेटायला बैलगाडीत बसून जायला पाहिजे का? त्याच्या योग्यतेनंच गेलं पाहिजे ना. ज्ञानेश्वर महाराज भिंतीवर बसले होते, म्हटले आपल्याला भेटणारा माणूस वाघावर बसून आला म्हणजे जे वाहन कुणीच वापरलं नाही अशा वाहनावर बसून आला. मग आपण सुद्धा असं वाहन घेऊन जायचं की ज्या वाहनावर आजपर्यंत कुणीच बसून गेलेलं नाही. मग ज्ञानेश्वर महाराज कशावर बसून गेले? गर्व हारविला चालविले भिंतीसी. अनेक चमत्कार. पुढे पैठणला रेडा बोलवला की नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बरं, काही अलीकडच्या शिकलेल्या लोकांना ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला नाही असं वाटतं. लोक म्हणतात अहो रेडे नावाचे कोणीतरी ब्राह्मण असतील आणि त्यांच्याकडून माऊलींनी वेद बोलून घेतला असेल, रेडे आडनावाचे कोणी असतील असं म्हणून म्हणले रेडा बोलविला. बर, निळोबारायांना माहित होतं लोक जास्त शहाणे निघणार आहेत म्हणून निळोबारायांनी रेडे नाही, म्हैसी पुत्रा मुखी बोलवणे सुती मैत्री पुत्रा बोलवणे निळोबाराय म्हणतात म्हशीच्या पुत्राच्या मुखातून वेद बोलवला. आता बोला, म्हशीचे पुत्र कोणी आहेत का आपल्या? नाही, म्हशीचा पुत्र म्हणजे रेडाच, त्याच्या मुखातून वेद बोलवला. आता काही शंका घ्यायला जागा ठेवली नाही.
तरी सुद्धा अलीकडचे काही राजनेते म्हणजे राजकीय पुढारी व्यासपीठावरून माऊलींनी रेडा बोलवला नाही असं म्हणतात आणि आपण वेळे त्यांना निवडून देतो. मग माऊलींची निंदा करणाऱ्याला जर आपण निवडून देत असू तर त्या पापाचे भागीदार आपण सुद्धा होऊ. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याचे पक्ष कोणताही असो, आपल्याला काही घेणं नाही. जो आपल्या माऊलीची निंदा करतो सख्खा भाऊ असला तरी आपण त्याला वैरी मानायचं. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला. जिवंत आपले सच्चिदानंद बाबांची प्रेत यात्रा चालू होती, त्यांना जिवंत केलं. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. बर असे अनेक प्रयोग आपले अनेक चमत्कार त्यांनी केले. पण माऊलीच्या जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार कोणता? सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी. हा सगळ्यात महत्वाचा चमत्कार आहे. कारण आज जर आपल्याला माऊलीला बोलायचं झालं तर आपण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून माऊलीशी संवाद करू शकतो. आमचे श्री गुरु म्हणजे गुरुबंधू एक रवी महाराज सुकाळी म्हणून आहेत, श्री गुरु डॉक्टर बाबांकडे. ते म्हणतात आपल्या मनात कुठलीही शंका आली ना, नुसती मनामध्ये शंका धारण करायची, मनामध्ये शंका आणायची आणि ज्ञानेश्वरीचं कोणतंही पान अचानक उघडायचं, त्या पानावरचं बोट ठेवायचं, आपल्या बोटाखाली जी ओवी येईल ती आपल्या शंकेचं उत्तर असतं. असं त्यांनी प्रयोग करून आम्हाला सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांशी आपण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संवाद साधू शकतो. म्हणजे ज्ञानेश्वरी हे माऊलींचं मूर्त स्वरूप आहे आणि ज्ञानेश्वरी म्हणजे माऊलींनी जीवनामध्ये केलेलं सगळ्यात महत्वाचं कार्य. बरं, ती ज्ञानेश्वरी म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेला चढवलेला एक अलंकार आहे असं नामदेव महाराज म्हणतात. असं सांगतात, पतिव्रतेमध्ये जगात सर्वात श्रेष्ठ जर कोण असेल तर पतिव्रतेत सीता, प्रेमामध्ये माता आणि सगळ्या ग्रंथांमध्ये कोण श्रेष्ठ आहे तर ग्रंथांमध्ये गीता श्रेष्ठ आहे. जगामध्ये अनेक ग्रंथ असतील पण गीतेसारखा ग्रंथ नाही. स्वामी विवेकानंदाच्या जीवनातला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्वामी विवेकानंद गीता घेऊन अमेरिकेला गेले. तिथल्या लोकांनी पाहिलं छोटासा ग्रंथ दिसतोय, काय ह्याची किंमत असणार आहे. त्या सगळ्या ग्रंथाच्या खाली, धर्मग्रंथाच्या खाली ठेवला. नंतर स्वामी बोलायला लागले, बरोबर आहे म्हटले, आमचा ग्रंथ छोटासा आहे पण सगळ्या ग्रंथाचा पाया आहे म्हणून तुम्ही त्याला खाली ठेवलं. लोक हुशार, लोकांनी तो ग्रंथ काढला आणि सगळ्याच्या वर ठेवला. स्वामी म्हटले, आता तर फारच बरोबर आहे, आमची गीता म्हणजे जगातल्या सगळ्या धर्मग्रंथांचा कळस आहे म्हणून वर आहे. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांनी तर असं लिहिलंय, आपल्याला जर गीता नाही वाचता आली तरी चालेल पण गीतेचं एक एक अक्षर जर कानावर पडलं तर एक अक्षर कानावर पडलं तर एक अश्वमेध यज्ञाचं पुण्य आपल्याला लागतं. ही गीतेची अक्षरे जेतुलिका कर्णद्वारे रिघती तेतुले होती पुरे अश्वमेध. जेवढी अक्षरं आपल्या कानावर पडली तेवढे अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य लागतं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवाः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. किती अक्षर झाले? 32 अक्षर झाले. 32 अक्षराचा एक अनुष्टुप छंद असतो. मग एवढा श्लोक ऐकला म्हणजे तुम्ही सगळ्यांनी 32 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला लागलं. तुम्हाला लागलं मग आम्हाला नाही का लागलं? आम्ही तर म्हणलाय ना, मग आम्हाला दुप्पट लागलं. विठ्ठल एवढी श्रेष्ठ गीता आहे, गोष्ट खरी आहे. पण लोक म्हटले, महाराज संस्कृताची भाषा जगाशी कळे ना, ती संस्कृत भाषा ते आम्हाला कळत नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी सोपी केली. केलीशी मराठी गीता देवी, गीता केलीशी मराठी गीता देवी, केलीशी मराठी
रक्ताची जी गाठ होती ती सोडली आणि त्या गीतेला मराठीमध्ये तुमच्या आमच्यासाठी केलंय. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर एक वाक्य सांगायचे. ते म्हणायचे, माणसाच्या जन्माला आपण आलोत ना, मग आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची पायीवारी केलीच पाहिजे आणि आयुष्यात एकदा तरी ज्ञानेश्वरीचं पारायण केलंच पाहिजे. जर ह्या दोन गोष्टी आपण केल्या नाही तर आपण माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचे नाही आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी अमृतासारखं वाङ्मय निर्माण केलं. निदान आपण डोळ्याने वाचावं तरी. लोक म्हणतात, महाराज आम्ही वाचतो पण ज्ञानेश्वरीचा अर्थ समजत नाही, काय करावं? ज्ञानेश्वर महाराज म्हटले, माझ्या ज्ञानेश्वरीचं वैभव असं आहे, अर्थ कळणाऱ्यालाही मोक्षच मिळेल आणि अर्थ न कळता नुसता वाचणारा जर असेल तर त्याला सुद्धा मोक्ष मिळेल. श्रीमंत माणसाच्या घरी जर पंगत असली, तो उदार असला तर गरीबालाही तेच पक्वान्न वाढतो आणि श्रीमंतालाही तेच पक्वान्न वाढतो. समर्थाची एक पंक्ती भोजने, तळील्या वरिल्या एकची पक्वाने, देवी श्रवणे अर्थे पठने मोक्षुची लाभे. ज्ञानेश्वरी नुसती वाचली, कानाने ऐकली तरी आपल्याला मोक्ष मिळतो. या आळंदीमध्ये कितीतरी अशी उदाहरणं आम्ही पाहिली. त्यांना गावातून आल्यानंतर एक अक्षरही वाचता येत नव्हतं, पण ज्ञानेश्वरी नुसती बोटं फिरवत राहिली. आता ते ज्ञानेश्वरीचे व्यासपीठ चालवतात, ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतात. हे सामर्थ्य ज्ञानेश्वरीच्या शब्दाचं आहे. श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर सांगतात, वाचता येत नसेल ना, नुसतं ज्ञानेश्वरीच्या ओळीहून बोट फिरवा. तुम्ही जर रोज बोट फिरवत राहिले तर माऊली तुमचं बोट धरेल आणि मरेपर्यंत तुमचं बोट सोडणार नाही. विठ्ठल अर्थ सांगत असताना, ज्ञानेश्वरी काय सांगत असताना नामदेव महाराज म्हणतात, गीतेवरचा अलंकार आहे. अलंकार काय करतो? आपल्या शरीराची उणीव भरून काढतो, म्हणजे शरीराला शोभा देतो. गीतेची उणीव ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ठिकाणी भरून काढलेली आहे. 7व्या अध्यायात एक श्लोक आहे, मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. भगवान परमात्मा सांगतात, मी ह्या जगाला धारण केलेले. कसं? भगवंताने उदाहरण दिलं, एखादा दोरा असावा आणि त्या दोऱ्यामध्ये मणी ओवलेले असावे. मग दोरा सगळ्या मण्यांना धरून ठेवतो की नाही? दोरा एकच आहे, पण सगळ्या मण्यांना जसा तो धरून ठेवतो तसा मी एकच परमात्मा सगळ्या जगाला धरून ठेवलेला आहे, असं भगवंताने उदाहरण दिलं. पण ज्ञानेश्वर महाराज म्हटले, तेव्हा उदाहरण जरा कमी पडलं तुमचं. का? तर जगाला धरणारा देव वेगळा आणि जग वेगळा असं सिद्ध होतं. कारण दोरा वेगळा आणि सोन्याचे मणी वेगळे झाले. मग ज्ञानेश्वर महाराजांनी देवाची चूक भरून काढली. म्हटले, देवा मणी जर सोन्याचे असतील तर दोरा तरी कशाला सुताचा घ्यायचा? दोरा सोन्याचाच करायचा. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या जग धरिले सभा ह्या अभ्यंतरी. म्हणजे देवाची चूक काढली की नाही? देवाची चूक सुद्धा ज्ञानेश्वर महाराज काढू शकतात. का? कारण तेच देव होते जेणे गीता उपदेशिली तीही विटेवरी माऊली. बर असो, काय सांगत होतो आपल्याला? ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवरचा अलंकार आहे. बरं, ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं? आपण आता शालेय शिक्षणामध्ये अभ्यास करतो, ज्या ग्रंथांमध्ये पुस्तकांमध्ये काय असतं? काहीतरी मेडिकलचं ज्ञान असतं, काही इंजिनिअरिंगचं असतं. मग ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये कुठल्या प्रकारचं ज्ञान सांगितलं? आपले नामदेव महाराज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतो, अध्यात्म विद्येचे
ज्ञानेश्वरीमध्ये अध्यात्म विद्या सांगितली. सा विद्या या मुक्त ये, पोट भरण्याची विद्या नाही, ज्या विद्येनं मोक्ष मिळेल अशी विद्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली. त्याला अध्यात्म विद्या म्हणतात. आणि परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव, ज्या ज्ञानाने आपल्याला भगवान परमात्मा दिसेल ती विद्या सांगितली. परंपरेने दृष्टांत सांगितला जातो. अनेक विद्या आपण शिकलो आणि फक्त ज्ञानेश्वरीच नाही शिकली, अध्यात्म विद्याच शिकली नाही, तर आपल्या बाकीच्या विद्या म्हणजे अत्यंत कुचकामाच्या आहेत, काही त्यांचा उपयोग नाही. समुद्रामध्ये काही प्रवासी गेले, सगळे काही, कोणी डॉक्टर होता, एक वकील होता, दुसरा इंजिनियर होता, तिघही मित्र समुद्रामध्ये प्रवास करण्यासाठी, थोडा समुद्र प्रवासाचा आनंद घेण्यासाठी गेले. नावेमध्ये बसून ते समुद्रामध्ये फिरत होते आणि फिरत असताना जो नावाडी होता की नाही, नाव चालवणारा, त्याला त्यांनी विचारलं, का रे बाबा तू काही शिकला की नाही? तो म्हटलं मी काही शिकलो नाही. तुम्ही काय शिकलात? मग त्यांनी सांगितलं, हा डॉक्टर आहे, हा वकील आहे, मी इंजिनियर आहे, आमच्या जीवनाचा आम्ही सार्थक करून घेतला, आम्ही हजारो करोडो रुपये पैसे कमवतो. बरं, तो कुठल्या मार्गाने कमवतो ते नाही, डॉक्टर झाला म्हणजे तो काही इमानदारीचाच पैसा कमवतो असं काही नाही, जाऊ द्या, तो आपला विषय नाही. तर त्यांनी सांगितलं, आम्ही आमच्या जीवनामध्ये खूप विद्या कमवली, आता पैसा त्याने कमवतो. तू तुझ्या जीवनात काय शिकलास? त्यांनी सांगितलं, काही नाही, मला सही सुद्धा करता येत नाही, ही नाव चालवतो, ह्याच्यावरून काय पैसे मिळतील त्याच्यावर मी माझा उदरनिर्वाह करतो. असं म्हटल्यावर ते तिघही जण हसायला लागले. अरे काय तुझ्या जीवनात काय अर्थ आहे का? काही शिकला नाहीस म्हणजे काय? तुम्हाला खरं सांगू का, न शिकलेली माणसं जेवढे श्रद्धाळू असतात की नाही, शिकलेली माणसं श्रद्धाळू नसतात. म्हणून आमचे गुरुजी म्हणतात, खूप शिकला असेल आणि देवाला जर मानत नसेल तर त्याला शिकलेला म्हणायचं नाही. सांगू का क्षमा मागून, त्याला शिकलेला म्हणायचं नाही, त्याला शिकेलेला म्हणायचं. विठ्ठल तिघही जण त्याला हसायला लागले. काही तुझ्या जीवनात उपयोग नाही, तू काही शिकला नाही, सगळे त्याचे टिंगल उडवायला लागले. तो बिचारा शांत बसला आणि थोड्या वेळानं वादळ यायला लागलं. नाव समुद्रामध्ये होती आणि वादळ यायला लागल्यावर ती नाव अशी हलायला लागली, मोठ्या मोठ्या लाटा निर्माण झाल्या. मग ती घाबरले. तो नावाडी म्हटलं, का हो तुम्हाला पोहता येतं का तिघापैकी कोणाला? तू म्हटले, आम्हाला पोहता येत नाही, आम्ही बाकी सगळं शिकलो, फक्त पोहायचं शिकलो नाही. तो म्हटला, मग पोहायचं येत नाही का? मग आता मरा, मला बाकी काहीच येत नाही, फक्त पोहता येतं, आता मी जगणार आहे, तुम्ही मरणार आहेत. कशामुळं? फक्त पोहता आलं नाही म्हणून की नाही. तसं बाकी सगळ्या विद्या आपण मिळवल्या आणि फक्त अध्यात्म ज्ञानच मिळवलं नाही तर आपलं जीवन त्या लोकांसारखं होईल, म्हणजे आपण या भवसमुद्रात बुडून जाऊ. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी तुमची आमची सगळ्यांची गरज पाहिली आणि या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप, चैतन्याचा दीप उजळीला. चैतन्य म्हणजे काय? भगवान परमात्म्याला प्राप्त करून देणारा भक्ती मार्ग म्हणा, ज्ञान मार्ग माऊलींनी उजळून आपल्या समोर प्रगट केला. बर झाडू संतांचे मार्ग, आड राणे भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेषूरला तो सेवू. ज्ञानेश्वरी लिहित असताना माऊलींनी सगळ्यांना त्या ज्ञानेश्वरीमध्ये सामावून घेतलं. म्हणजे महाराष्ट्रात जेवढ्या प्रकारची मराठी भाषा बोलली जाते, सगळ्या प्रकारच्या मराठी भाषेचा अंतर्भाव ज्ञानेश्वरीत आहे. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात जरी मराठीच भाषा असली तरी पुणे जिल्ह्याची मराठी वेगळी आहे, पुन्हा खानदेशातली मराठी वेगळी आहे, विदर्भाची मराठी वेगळीच आहे आणि मराठवाड्याची मराठी वेगळीच आहे. प्रत्येकाची बोलण्याची लपक. माणूस जर 2 मिनिटं बोलला, आळंदीच्या विद्यार्थ्यासमोर कुणी 2 मिनिटं बोलून दाखवा, तुम्हाला आम्ही तुमचा जिल्हा सांगतो. फक्त 2 मिनिटं ऐकले लगेच लक्षात येतं हे सांगलीचे आहेत का, कोल्हापूरचे आहेत का, पुणे जिल्ह्याचे आहेत. बोलण्याच्या ह्याच्यावरून कळतं की नाही. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी जागोजागी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतातली भाषा उद्धृत केलेली आहे. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, 56 भाषेचा केला असे गौरव. बरं, इतर भाषा का नाही घ्यायच्या? फ्रेंच का नाही घ्यायची? इंग्रजी का नाही घ्यायची? इतर भाषा ज्ञानेश्वर महाराजांनी का लिहिल्या नाही? तर माऊली म्हणतात, माझ्या ज्ञानेश्वरीत ये मराठीची नगरी, म्हणजे माझ्या ज्ञानेश्वरीत मी मराठीच बोलेल, पण ती मराठी विविधतेनं नटलेली बोलणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा सांगतो, पुणे जिल्ह्यातला कोणता शब्द घेतला? एक 13व्या अध्यायात ओवी आहे, अमृताची 7 वाकुडी लागो का अनुघडी, सुखाची या दिवस कोडी गणी जतो का. 7 वाकुडी असा शब्द आहे. 7 वाकुडी म्हणजे एक वाक प्रचार आहे पुणे जिल्ह्यातला. मी प्रत्यक्ष ऐकला बोलताना म्हणून सांगतो. 7 दिवस सतत पाऊस लागला की जुनी म्हातारी माणसं पुणे जिल्ह्यातली म्हणतात, काय 7 वाकुडी लागली हो, म्हणजे काय झड लागली. आपल्या मराठवाड्यातला शब्द.
तर 7 वाकुडी म्हणजे झड लागणे. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पावसाची झड लागली तर कंटाळा येतो, पण अमृताची जर झड लागली तर घाबरायचं काम आहे का? किती दिवस अमृताचा पाऊस होऊ द्या ना, काही कंटाळा येत नाही. 7 वाकुडी हा पुणे जिल्ह्यातला शब्द माऊलीने घेतला. बर, त्यानंतर खाली मराठवाड्यात जा. मराठवाड्यात आईला माय म्हणतात. म्हणजे आता ह्या पिढीच्या अगोदरची जी पिढी होती ते सगळेजण आईला माय म्हणायचे मराठवाड्यातले. ज्ञानेश्वर महाराजांनी माय शब्द वापरला. मायवणी पापिये उघडी केली विपाये ते नेसल्या विन पाहे शिष्टू जैसा. माय शब्द मराठवाड्यातला. त्याच्या खाली विदर्भ आहे. विदर्भामध्ये बोलताना गा असा म्हणतात. आपण आरे म्हणतो की नाही मराठीत इकडे, तसं विदर्भामध्ये जायन गा कर्ण गा अगा असं म्हणतात. मग ज्ञानेश्वर महाराजांनी अगा पै पंडू कुमारा येता स्वरूपाची या घरा करी तसे आडवारा विश्वा भासुजो. इथं अगा हा विदर्भातला शब्द घेतला की नाही. इकडं खानदेश प्रांत आहे. खानदेश प्रांतामध्ये अहिरणी भाषा आहे. ती अहिरणी भाषेत तर माऊलीने एक अभंगच लिहिला. मै दुरर्थी कर जोडू तारी सेवा न जाणू तारा मराठा देश मनी बागलानी भाष असा माऊलींचा अभंग आहे. बागलानी म्हणजे सटाण्याला पूर्वी बागलान नाव होतं. त्या बागलान प्रांतातली मी आहे. म्हणजे आयरणीत माऊलीने अभंग लिहिला. ज्ञानेश्वरीत आयरणी भाषा कुठे आली तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सुमनू आणि शुद्धमती जो आनंदकू अनन्य गती पैगा गौप्य ही परी तया प्रती चावळी जे सुखे. चावळणे म्हणजे आयरणीतला शब्द आहे. चावळणे म्हणजे बोलणे. ज्ञानेश्वर महाराजांनी आयरणीतला शब्द घेतला. अशा अनेक प्रांतातले आदिवासी समाज आहे की नाही महाराष्ट्रात, त्यांचा एक शब्द आहे राणीची या पाले खाईरा नेवाने करविले लंकेश्वरा एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा नक्षिणेची काई. या ओवी मधला पाले खाईरा हा जो शब्द आहे तो मराठीतला शब्द नाही तर तो आदिवासी लोकांच्या भाषेतला शब्द आहे. माऊलींनी तो घेतला. एक महाराष्ट्राच्या शेजारचा प्रांत आहे गुजरात. त्या गुजरात मधला एक शब्द माऊलीने घेतला. 56 भाषा सांगतो, 56 नाही सांगणार आता, 2-3 सांगतो ना. आपल्या माऊलीच्या समाजी सोहळ्याकडे आपल्याला वळायचंय. गुजरात मधला एक शब्द आहे तिये कडून येतसे वारा देखोणी धावे सामोरा आडपणे म्हणे घरा बीजे किजो. गुरुच्या गावाकडून येणारा वारा जर शिष्याने पाहिला तर त्या वाऱ्याला सुद्धा तो म्हणतो अहो आमच्या घरी थोडा वेळ मुक्काम करून जा. त्या वाऱ्याला म्हणतो बीजे किजो. बीजे किजो म्हणजे मुक्काम करा. हा गुजराती भाषेतला शब्द आहे. बरं, महाराष्ट्राच्या जवळ कर्नाटक नावाचा प्रांत आहे. तिथं हरळ म्हणतात खड्याला. आपण खड्याला खडा म्हणतो की नाही, बारीक बारीक खडे, तसं त्या खड्याला कर्नाटक भाषेमध्ये हरळ म्हणतात. मग आधणी घातली या हरळ होती अमृताचे तांदूळ जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथू. तिथला हरळ शब्द कर्नाटकी आहे. असे अनेक शब्द प्रत्येकाने ज्ञानेश्वरीत आपल्या भाषेतला कोणता शब्द आला हा आपण अभ्यास केला पाहिजे प्रत्येकाने. असो अशा वेगवेगळ्या भाषा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत आणल्या. तेच नामदेव महाराज म्हणतात 56 भाषेचा केलासे गौरव भवार नवी नाव उभारली. मग आपण काय करावं? काही नाही. नामदेव महाराज म्हणतात जिथं ज्ञानेश्वरीचं पारायण चालू असेल, तिथं ज्ञानेश्वरीचं प्रवचन चालू असेल, तिथं जाऊन फक्त बसावं. श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. श्रवणाचे मिसे म्हणजे काय? लोक म्हणतात महाराज कीर्तनाला जावं वाटतं, प्रवचनाला जावं वाटतं, पण तिथं गेल्यावर कीर्तनात प्रवचनात मनच लागत नाही. काय करावं? देह तिथं असतो, मन कुठेतरी भटकत असतं. मग काय उपयोग कीर्तनाला जाऊन? नामदेव महाराज म्हणतात तसं झालं तरी चालेल. श्रवणाचे मिसे, मिसे म्हणजे काय? तिथं जाऊन ऐकण्याच्या निमित्तानं बसा. मन कुठेही फिरू द्या, काही चिंता करू नका. आमचे जुने कीर्तनकार सांगतात म्हाताऱ्या महिला गावाकडे पोथीला येतात. त्या काय करतात? येताना कापूस घेऊन येतात. हातामध्ये कापूस आणायचा आणि काठीत नाद घेऊन येतात. मग काय करतात? त्या ऐकायला पोथी, वळायला वाती आणि सांभाळायला नाती आणि मग समजायला माती. काय समजणार आहे? एवढे कामं केल्यावर काही समजणार नाही. तरी सुद्धा नामदेव महाराज म्हणतात तुम्ही येऊन बसा. इथं येऊन बसल्यावर एक तरी चांगला शब्द, एक तरी चांगलं वाक्य कानावर पडेल की नाही. म्हणून ज्ञानेश्वरी ऐकायला येऊन जर तुम्ही बसलात तर काय होईल? साम्राज्य भुवनी सुखी नांदे. आपल्या घरी ऐहिक ऐश्वर्यही आपल्याला प्राप्त होईल आणि परमार्थ महाधन सुद्धा आपल्याला प्राप्त होईल. अशी श्रेष्ठ ज्ञानेश्वरी नामदेव महाराज म्हणतात 9035 ओव्या आहेत. एवढ्या ओव्या तुम्ही अनुभवू नका. फक्त एवढ्या ओव्यातली एकच कुठली तरी ओवी निवडा आणि त्या ओवीचा अनुभव घ्या. अभंगाचं शेवटचं चरण. नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान
नाम म्हणते जगता ब्रह्मानंदी हरी प्रगट